वरळीच्या NSA डोममध्ये काल रात्री आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि मृत्यूचे नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो। त्यासाठी शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहे त्याची प्रतीक्षा पोलिसांना आहे। मात्र वृषभ गांगुर्डे ज्याचा मृत्यू झाला त्या तरुणानं नेमकं काय सेवन केलेलं होतं, त्याच्यामध्ये ड्रग्सचा काही अँगल आहे का हा देखील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येतं आहे। त्यानं अति मोठ्या प्रमाणामध्ये दारूचं सेवन केलेलं होतं असं देखील सांगण्यात येतं। शिवाय त्याच्यासोबत असणारी एक तरुणी तिच्यावर देखील उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे। वरळीच्या डोममध्ये सध्या आपण पाहतो की मुंबई पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। पोलिसांची गाडी या डोमच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आतमध्ये पोलीस या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत। जवळपास 6000 तरुण तरुणी या कॉन्सर्टला आलेले होते आणि या कॉन्सर्टमध्ये दारूचं सेवन मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलेलं होतं। शिवाय त्यामध्ये ड्रग्सचा काही अँगल आहे का हे देखील शोधलं जात आहे। गोरेगावच्या नेस्कोमध्ये आपण पाहतो की अशाच पद्धतीनं 2 जणांचा कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचं अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या कॉन्सर्टला परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिसांनी कठोर नियम लावलेले होते। मात्र वरळीच्या डोममध्ये या कॉन्सर्टला परमिशन कशी मिळाली आणि ती देण्यासाठी कुणी नेमका दबाव टाकला हा देखील महत्त्वाचा भाग आहे आणि सध्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करतायत। मात्र मृत्यू झालेला 28 वर्षीय वृषभ गांगुर्डे यानं दारूबरोबरच ड्रग्सचं सेवन केलेलं होतं का हे रिपोर्टमधून समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।